हाय मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे माझं नाव वैशाली आहे. मी लास्ट वीकमध्ये माझा स्प्लिट्सविलाचा रिव्ह्यू दिला नाही बिकॉज मी काहीतरी कामामध्ये होते. तर आता या वीकचा काल एपिसोड झाला फ्रायडेमध्ये काय त्यांनी ते हे केले, डिस्ट्रीब्यूट केले, स्प्लिट्स कॉइन डिस्ट्रीब्यूट केले. त्या स्प्लिट्स कॉइन डिस्ट्रीब्युशनमध्ये मला वाटलं नव्हतं ती कायरा एवढी हे करेल, अग्रेसिव्ह होऊन जाईल. म्हणजे फक्त असं एवढं 700 स्प्लिट कॉइनसाठी आय नो की ते ऑब्वियस आहे. सौंदर्य आणि दीप्तांशू ऑलरेडी हारले होते. त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे, त्यांनी नव्हते घ्यायला पाहिजे. बट त्या हिमांशूनी तर तेवढे दिले नाही दुसऱ्यांना, त्यांनी सगळे घेतले. पण तरी पण ह्यांनी डिस्ट्रीब्यूट केले. आणि त्या कार्याला मला आय डोंट नो काय कळत आहे का नाही माहीत नाही. पण तिचं कनेक्शन बसते ना गुल्लू, त्याला एवढे स्प्लिट्स कॉइन देऊन पण त्याला उभं तिथं बसवलं त्या पॉवर शेअरवर. आणि तरी पण ती असं म्हणते, म्हणजे ठीक आहे चला जाऊ द्या, आता काय म्हणणार तिचे व्ह्यू. बिकॉज तिला वाटत असेल की मी माझे स्प्लिट्स कॉइन मी जिंकले तरी मी एवढे 50,000 कमवले स्प्लिट्स कॉइन, तरी पण मला देत नाही आहे. म्हणजे पण त्यांचे त्या दोघांना मिळून नाही म्हटलं तरी 38 का 40 समथिंग असं काहीतरी 1000 स्प्लिट्स कॉइन फक्त ते दोघांना दिलेत. तरी पण ती असं म्हणते की मला 3,000 भेटले, मला 3,000 भेटले. आणि मला सौंदर्याचा हा डिसिजन फेअर नाही वाटत आहे की जे हारलेत त्यांना पण त्यांना दिलेत तिने. आणि जे ॲटलिस्ट जे परफॉर्म करून जिंकलेत पण त्यांना तर काहीच दिलं नाही त्यांनी. पण आय थिंक त्या सगळ्यांचा त्यांच्या ग्रुपचा तो व्ह्यू होता की गुल्लूला पॉवर चेअरवर बसवा, गुल्लूला पॉवर चेअरवर बसवा. मे बी त्याच्यामुळे तिच्यामध्ये कन्फ्युजन झालं असेल. असं काय आहे की सगळ्या स्प्लिट्सविलामध्ये जे कोण येते ते सगळ्यांनाच जिंकायचे, असं कोणच नाही की असं निवांत कोणच नाही, माहिती का. मुझे जीत नाही. असं मला वाटतंय फक्त आज तो टास्क होईल, टास्क नंतर त्यांचं काहीतरी गडबड होईल त्या विलामध्ये. आणि मे बी गडबड म्हणजे त्यांचे भांडणं वगैरे सारखं चालूच असतं काही ना काही, ते होईल. आणि मे बी उद्या डोम सेशन होईल. मला डोम सेशन बघायलाच मजा येते माहिती का. आणि थोडेफार हे कलेक्शन वगैरे आणि ते काय बॅटल हे बघायलाच मजा येते जास्त. नॉर्मली स्प्लिट्सविलामध्ये लव कनेक्शन ते असे एवढं दिसत नाही. असं वाटतं हे चांगले आहेत म्हणून, जसं की आता असं वाटते ते निहारिका आणि ते चांगले आहेत. आणि निहारिकाच म्हणते त्या सौरवला पण कुणीतरी काहीतरी लिहिलं होतं कम बोलतं. अरे पण ठीक आहे ना, तो बकवास नाही करत, तेच बरोबर आहे त्याचं, माहिती का. जास्त बकवास करण्यापेक्षा कमी बोललेलं कधीही बरं. आजच्यासाठी एवढंच. आता परत मी उद्या भेटू म्हणजे उद्याच उद्या भेटूया. उद्याचं आजचा सॅटर्डेचा रिव्ह्यू घेऊन. चला बाय.